अजून कोण बोलणार? वहिनींना राग पटकन येतो. राग येतो पण ते नंतर शांत पण होतो, थोडा वेळापुरता असतो, मग ते पण सगळ्यांना माहिती की ते शांत होतो. बर, अजून कोण बोलणार आहे? माहेरी येत नाही ती. आपण आई नाही जमत, ते घरातले पण कामं असतात, मग तिकडे जाणार कसं? आणि यांनी पण पाठवायला पाहिजे ना, ते पाठवतील तेव्हा ती तिकडे जाणार ना. पाठवत नाही तुम्ही? जवळच असलं तरी पण महिन्यातून एकदा दोनदा तरी भेटून वगैरे एक दिवस राहून तरी येऊ शकते ना. तुम्ही किती वेळा जाता माहेरी? मी आठवड्याला जाते. वा, बरं करता. सासरे बुवा बोला. सर्व ठाठी आहे, मन मिळावे सर्व आहे, फक्त मोबाईल तिच्या हातातला खाली राहतो. मोबाईल वरती सारखे बोटे चाळीत राहते, बाकी सर्व ठीक आहे. मिस्टरांचं काय म्हणणं आहे? आरोप काय? काय नाही, त्यांनी शांततेचा मार्ग अवलंबला आहे. बर, मला सांगा तुमचं या सगळ्या गोष्टींवर काय म्हणणं आहे? मुलांकडे लक्ष देईन, पण घरी आलं की मी घरातलं काम आवरून नंतर लक्ष देते मुलांपाशी. आणि राग माझा आहे स्वभाव, मला लगेच राग येतो, पण कारण असल्याशिवाय राग येत नाही. तो नंतर मी शांत पण होते, म्हणजे समजून घेते, नंतर मी विचार करून मग नंतर उत्तर देते बरोबर. बरं, मला सासूबाईने विचारायचं आहे, तुमचा मुलगा मुलांना व्यवस्थित वेळ देतो? लक्ष देत नाही, पण तिथे देवा नाही. मुलाने नाही दिलं तरी चालेल, आपला तो बाब्या. बरं झालं, महत्वाचा मुद्दा मला सगळ्यात शेवटी आठवला. पण इथून पुढे दोघांनी काळजी घ्या. आणि आता या खेळामध्ये तुम्ही किती बक्षीस मिळवून देतात ते मला बघायचं आहे. वेळ 2 मिनिटाची आहे. ती वेळ तुम्ही त्या घरात आतमध्ये गेलात की सुरू होणार, इथून नाही सुरू होणार. तुम्ही सुरू म्हणजे सावकाश जा. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे क. क अक्षरावरून वस्तू आणायची. कप कप कप. रेशमा कैची मशीनवर आहे. एक कापड आणि एक कागद. कैची. 30 सेकंद झाली, लवकर घाई करायला सांगा. एक कैची आण. रेशमा कैची मशीनवर कैची आहे बघ. सांगा, ओरडून सांगा, त्याला ऐकायला जात. रेशमा कोथिंबीर फ्रीज मध्ये. कोथिंबीर आहे फ्रीज मध्ये. एक काळा कलर. एक काळा कापड आण. काळा कापड आण. 10 9 8 वेळ. काय काय आणलं? कागद, काळा रबर आणि कढई, किटली, 4 कप, 5 कांदा 6 आणि रिमोट काळा. काळा कलर आहे ना म्हणून. 6 आणि क्लिप. चला 7. 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. 400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं झी मराठी. थँक्यू. आणि केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वैदी तुमच्यासाठी. थँक्यू. अभिनंदन.